हॅलो, नमस्कार सर्वांना आणि श्री स्वामी समर्थ। तर आज आपण बनवणार आहोत कढी आणि कढीसाठी लागणारं हे सर्व साहित्य आहे। तर आता आपल्याला व्हिडिओला सुरुवात करायची आहे। तर त्यासाठी मी इकडं गॅसवर कढई तापत ठेवली आहे आणि 2 चमचे तेल घातले। गॅस बारीक करून ठेवलाय, तेल गरम होतंय तोपर्यंत आपल्याला इकडं दह्याच्या गाठी मोडून घ्यायच्यात, म्हणजे दह्याचा आपल्याला ताक बनवायचा आहे। तर आपल्याला आपल्या आवडीनुसार आपण घट्ट पातळ करू शकतो। तर इथं मी 1 कप पाणी घालून दही एकसारखं करून घेतलं आहे आणि आपल्याला ते मिक्सरला फिरवायचंच आहे, जेणेकरून अजून एकजीव होईल। तर इथं 1.5 चमचा बेसन घेतलं आहे। तर आता आपल्याला त्याच्यातसुद्धा पाणी घालून एकसारखं करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। तर हे साईडला ठेवून घेते आणि जे काही दही आहे त्याचं आपल्याला ताक बनवायचं आहे। तर ते मिक्सरच्या भांड्यात घालून 1-2-3 वेळा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। आता आपलं दह्याचं ताक करून झालेलं आहे, बघू शकता। आता आपल्याला आपल्या आवडीनुसार आपण त्यात पाणी ॲड करू शकतो। तोपर्यंत इकडं आता आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे आणि जिऱ्याची फोडणी केली आहे। जिरं एकदम असं छान फुललं आहे आणि जिरं फुलल्याबरोबर आपल्याला लगेचच त्याच्यात भरपूर सारा लसूण घालायचा आहे आणि हिरवी मिरची घालायची। आता इथं मी कुरवून घातले, कारण लहान मुलं निवडून खातात म्हणून। शक्यतो हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घालायचा, खूप छान लागते कढी। आणि भरपूर सारा कढीपत्ता, कढीपत्त्याची चव ही कढीला अप्रतिम लागते। कढी खूप सुंदर बनते, त्यासाठी कढीपत्ता हा असायलाच हवा। आणि कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळायचा आहे। त्यातच आपल्याला पाऊण चमचा हळद घालायची, जेणेकरून कढीला चांगला कलर येईल, कढी सुंदर दिसेल। आणि जे काही फेटलेलं आपण जे खलवलेलं बेसन होतं ते घालायचं आहे आणि एकसारखं आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्या गुठळ्या बनल्या नाही पाहिजे। आणि जे आपण दह्याचं ताक बनवलं होतं तर ते ताकसुद्धा आपल्याला घालायचं आहे आणि मस्त एकसारखं करून घ्यायचं आहे आणि लागेल तेवढं आपल्याला पाणी त्यात ॲड करायचं आहे। आणि घट्ट पातळ हे आपण आपल्या आवडीनुसार ठेवू शकतो, कशीही ठेवली तरी कढी खायला अतिशय सुंदर लागते। त्यातच मी चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि 1 चमचा साखरसुद्धा घातलेली आहे। त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घालायची आपल्याला, कारण कोथिंबीरसुद्धा कढीला खूप चव येते कोथिंबीरीमुळे। आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। आणि गॅसची फ्लेम आता आपल्याला बारीक करून फेस येईपर्यंत आपल्याला कढी शिजवून घ्यायची आहे। कढीला उकळी काढायची नाही, नाहीतर फुटते कढी। आणि आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा।